इतना सन्नाटा क्यों है भाई? इस्लामपूरमध्ये विजयानंतर सुद्धा स्मशान शांतता. इतना सन्नाटा क्यों है भाई, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज, ना गुलालाची उधळण, ना जल्लोष. याउलट आमदार पाटील यांचे मुळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू आहे. आमदार पाटील यांचा गेल्या 7 निवडणुकांमध्ये झालेला दणदणीत विजय आणि यावेळी झालेला निसटता विजय आणि शिराळ्यातल्या पराभव जिव्हारी लागणारा ठरलेला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि यावेळी राज्यातील सर्वोच्च जबाबदारी या तालुक्यातील देण्याचं सुतोवाच झालेलं होतं. आणि प्रचारादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा राज्याचं नेतृत्व आमदार पाटील यांच्या हाती सोपवलं जाऊ शकतं, यासाठी जास्तीत जास्त आमदार जिल्ह्याने द्यावेत असं आवाहन केलं होतं. त्यामुळे वाळवेकरांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आणि सकाळी मतमोजणी सुरू झाली. मात्र प्रत्येक फेरीला मतामधील अंतर कमी होत होतं. एक वेळ अशी आली होती की विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, निशिकांत भोसले पाटील यांनी आघाडी घेतली. कमी अधिक होत अखेरच्या फेरीत आमदार पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असताना लाखाचं मताधिक्य सांगण्याची सवय असलेल्या वाळवेकरांची जीभ अवघे 13,263चे मताधिक्य सांगताना अडखळू लागली. त्यामुळे मिळालेला विजयाचा आनंद साजरा करता येईना असं झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर.